अहोंनी तर आज मला सरप्राईजच केलं. नमस्कार, मी दिव्यानी. आजपासून मुलांच्या अभ्यासाला सुरुवात झाली. बघा, हा स्वर्ण असाच अभ्यास करत बसला होता आणि हा बब्या त्याच्याशी भांडतो म्हणून लांब जाऊन बसतो आणि इकडे तिकडे जाऊन बसतो. दुपारी निवडायचं होतं दब, तर तेच निवडायला घेतलं. आधी चटके बसल्याशिवाय भाकरी मिळत नाही आणि तसंच गहू निवडल्याशिवाय त्याचं पीठही बनत नाही, असं म्हणत दब निवडलं. दुपारी आल्या होत्या स्नेहलताई आणि त्यांचं थोडं सांगलीत काम होतं म्हणून आल्या होत्या. थोडं थांबून लगेचच निघाल्याही त्या. बघा, ही पिऊ, हिला सगळ्यांना असं काही बाय करायचं असतं. संध्याकाळच्या स्वयंपाकाला बनवायचं होतं व्हेज मराठा, तर त्यासाठी तयारी करून ठेवली आणि निघालो दवाखान्यात जाण्यासाठी. जाता जाता बेकरीत घेतले बिस्किट आणि पुढे गेल्यावर घेतलं रवा साखर. आता रवा साखर घेतला आहे म्हणल्यावर नक्कीच डिलिव्हरी झाली असणार. तर हो, आहोंच्या मामाच्या मुलीची डिलिव्हरी झाली होती. तिकडेच जाऊन आलो. आल्यावर केली मस्तपैकी व्हेज मराठा. सगळेजण जेवणासाठी बसलो. बघा, भाजी नवीन काहीतरी केलं की यांना हवं असतं वरण भात. आईंना तर भाजी खूप आवडली. जेवण झालं आणि आहो येऊपर्यंत म्हणलं पेंडिंग ब्लाऊज शिवूया, तर तो शिवला आणि आहोंनी तर आज मला सरप्राईजच केलं. आहोंनी खूप दिवस झाले स्टँड मागवलं होतं आणि मला कळायला नको म्हणून त्यांनी ते सांगलीत मागवलं होतं आणि येताना घेऊन आले होते स्टँड. तर स्टँडची क्वालिटी खूपच छान आहे आणि रिंग लाईटमुळे रात्रीचेही व्हिडिओ खूप छान दिसतात. आता रात्रीचेही माझे ब्लॉग तुम्हाला बघायला भेटतील आणि त्याच्यामध्ये स्पेशल म्हणजे रिंग लाईटला आहे 3 लाईट, ब्ल्यू, व्हाईट आणि येल्लो, आणि याच्यामध्ये ॲडजस्टसुद्धा करता येतं बरं का. हे प्रोडक्ट जर कुणाला हवं असेल तर लिंक असं टाईप करा. आणि आज केला होता व्हेज मराठा, त्याची रेसिपी लवकरच आपल्या चॅनलला येईल, बघायला अजिबात विसरू नका. आजचा व्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.